गिरगावमधील गुढीपाडवा सेलिब्रेशनमध्ये मराठी सेलिब्रिटी सहभागी झालेले आहेत आणि या सेलिब्रिटींची गप्पा मारल्यात आमचा प्रतिनिधी श्रेयस सावंतनं। गुढीपाडव्याचं हे धमाल सेलिब्रेशन इकडे सुरू आहे। लोक इकडे फॅन्स तुम्ही बघताय तर सगळेच लोक त्यांना भेटायला आतुर आहेत आणि अगदी तसंच सुरू आहे। स्वप्नदा, हेच खरं आहे ना, म्हणजे काय धमाल आहे आणि पारंपरिक पद्धतीने आपण सेलिब्रेट करतोय। काय सांगा यार, काय सांगू, गिरगाव आहे, अमूचे वडील गिरगावचे आहेत, मी गिरगावचा आहे। सो गिरगावात जन्मलेल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे काय, आणि मला असं वाटतं की जगाच्या पाठीवर असा एकही मराठी माणूस नाही ज्याचं गिरगावशी नाळ जोडलेलं नाही। घरी नातेवाईक, काका मावशी, आत्या, लांबचा जवळचा गिरगावात कोणतरी आहे। त्यामुळे तुम्ही जगात आम्हाला कुठेही न्या, तुम्ही गिरगाव नाही बाहेर काढू शकत जगातनं। सो आणि तिथे शोभायात्रा आहे, आय थिंक इतकी भव्य दिव्य लाखोच्या संख्येने लोक आहेत आणि हे आमचे जिवलग आहेत। तर काही लोकांनी आपल्या नातवाने US वरून बोलवलं फक्त हे बघण्यासाठी। ही किती मोठी गोष्ट आपल्या परंपरेसाठी ऑफकोर्स आहे आणि मला असं वाटतं की हे त्यांच्यामुळे आहे, हे आजच्या या पिढीमुळे आहे की आपण हे सगळं जोपासतोय आणि आपण या सगळ्याची काळजी घेतोय। आज नाही म्हटलं तरी सकाळी 5 वाजता उठून तयार वगैरे होऊन आपला मराठी पोशाख नेसून मी आज इकडे आलेली आहे। हे तुम्हाला आतून यायला पाहिजे आणि हे तुम्हाला आतून तेव्हाच येतं जेव्हा तुम्हाला आपली संस्कृती, तिकडची त्या जागेचं महत्त्व, त्या उत्सवाचं महत्त्व माहिती असतं आणि ते आपल्याला आपल्या आईवडिलांनी, त्यांना त्यांच्या आईवडिलांनी शिकवल्याशिवाय होत नाही। शब्द आता सुचत नाही आहेत, म्हणजे आपण कुठून चालत आलो, ढोल वाजवले आहेत, सगळं झालं। काय सांगशील? अरे वेड लागतं, म्हणजे खरंच आहे हे जे गिरगावात बघायला मिळतं मला खरंच नॉस्टॅल्जिक वाटतं। मी पुण्याचा आहे, मी पुण्यात गणेशोत्सवात ही गर्दी, हे प्रेम बघायला मिळतं मला मिरवणुकीच्या वेळेला, विसर्जनाच्या वेळेला। पण हे गिरगावात बघून मला आई शपथ मला वेड लागलं। काय लोक तयारी करतात, शिस्तबद्ध आहेत, कुणीही दंगा करत नाही, कुणीही राडे करत नाहीत, सगळे शिस्तीत मज्जा करत, खूप एन्जॉय करत एकमेकांबरोबर थांबत असतात, काळजी घेत थांबत असतात। काय सांगशील जोशाबद्दल आणि आजच्या या धमाल गुढीपाडवा सेलिब्रेशन? अरे हा कमाल, हा आतापर्यंत सगळ्यात बेस्ट गुढीपाडवा मी सेलिब्रेट केला असेल तर हा आहे। मी शोभायात्रेबद्दल खूप ऐकलं होतं पण कधी आले नव्हते, सो या आज पहिल्यांदा मी इथे आली आहे, खूप मजा येते। कॅमेरावर राकेश सोबत श्रेयस सावंत, साम TV मुंबई।